नमस्कार. निशा सोम किचन नाशिकमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर आज मी भरीत भाकरीची तर रेसिपी तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि अजून तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि मला सपोर्ट करा. तर इथे मी काय केलं, आता हिरवे वांगे घेतलेत आपल्याला भरतासाठी आणि इतके छान असे आहेत ना, मस्त असे ताजे ताजे वांगे आहेत हे. आणि याचं देठात ना मी सर्व काढून घेतले, तेव्हा आधीच आहेत ना हे 4 आहे. आता मी इथं वजनी काही इथं मोजून घेतलेले नाही, अंदाजेच बनवतेत मी. छान असे मोठे मोठे मस्त वांगे घेतले आणि हे वांगे आहेत ना असे मी कापून घेते. आता कापून का घेते ना, डायरेक्ट का बनवत नाही हे मी तुम्हाला पुढे सांगते. तरी बघा छान असे मस्त याच्या फोडी करून घ्यायच्या आहे, अशा थोड्याशा मोठ्या मोठ्या करून घ्यायच्या आहे. अशा मोठ्या का करायच्या आपल्याला ह्या, तर हे पण आहेत ना आता मी तुम्हाला दाखवते. तरी बघा असे एका वांग्याच्या आहेत ना कमीत कमी 4 फोडी आपल्याला इथं बनवून घ्यायच्या आहेत. म्हणजे असे एवढे मोठे वांगे असले ना की ह्या प्रकारचे. आणि वांगे आहेत ना असे छान मस्त घ्यायचे, त्याला जास्त बिया वगैरे नाही पाहिजे. आता जे ना म्हणजे असं माहिती आहेत ना की कोणत्या वांग्याचं भरीत कसं लागतं, त्यांना बरोबर कळतं की कोणते वांगे घेतले पाहिजे. तर हे बघा इथं मी छान असे वांगे आहेत ना, एक खूप मोठं वांगं होतात ना त्याचे 5 तुकडे करून घेतले मी आणि बाकी सर्व असे 4 तुकडे करून घेतलेत. आता हे बघा असं आहेत ना, याला एक कट लावून घ्यायचं आहेत मध्ये. आता हे थोडेसे मोठ्या का करून घेतलं तर आपल्याला आहेत ना ही लसण कांडी याच्यामध्ये बसली पाहिजे. याच्यासाठी ना असं एक चाकूने थोडासा कट लावून घ्यायचा आणि याच्यामध्ये घुसवायचे. आता असं जुने लोक वगैरे काय करत होते, जेव्हा जुनं बनवायचे ना त्यावेळेस आहेत ना असं एका वांग्यामध्ये ना एक लसण कांडी घालायचे आणि ते राखेमध्ये किंवा अशी चुलीमध्ये भाजून घ्यायचे. तर इतकं छान टेस्टी असं मस्त लागायचं ना. तर तेच मी थोडंसं काय केलेत माहिती आहे का, तोच प्रकार घेतला आहे, सगळा तोच आहे. फक्त आहेत ना आपल्याला आता हे डायरेक्टली आपल्याला असे गॅसवरती भाजायचे नाही आहेत ना, म्हणून मी ह्या अशा फोडी करून घेतल्या आणि प्रत्येक फोडीमध्ये मी अशी इथनं लसण कांडी याच्यामध्ये घालून घेतली. आणि तुम्हाला सांगते आणि इतकी भन्नाट आणि इतकी टेस्टी चव लागतेत ना, अप्रतिम. नक्की ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. आणि याला आहेत ना असं ग्रीस करून घ्यायचं आहेत आपल्याला. आता मी तुम्हाला सांगते मी का करते. आता हे सर्व याला तेल लावून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ह्या अशा आपल्या एखाद्या कढईमध्ये ठेवून घ्यायचे. तर तुम्हाला सांगते आता बरेचसे लोक आहेत ना व्यवसाय वगैरे करतात, मला कोणाला म्हणायचं नाही कोणाला, पण आहेत ना जे व्यवसाय करतात ना, जे येतात की आम्ही जळगावचे, आम्ही इकडचे, आम्ही मालेगावचे, बरेच असे खेड्यापाड्यातले नावं घेतात आणि त्या नावाखाली तुम्ही व्यवसाय करतायत. ठीक आहे, हरकत नाही, काहीच हरकत नाही, तुम्ही बनवा, करा, सगळ्या गोष्टी करा. पण लोकांच्या आहेत ना म्हणजे आपल्या शेतसंग खेळू नका तुम्ही. म्हणजे आपल्याला बघून आता मी पण एक रेसिपीज बनवते, तर मला बघून जसे बाकीच्या लेडीज वगैरे बनवतात ना, तसं आपल्याला बघून आहेत ना बाकीचे लोक बनवतात. म्हणून बनवताना ही काळजी घ्या ना की तुम्ही दाखवताय जुनी पद्धत एकदम छान आहे, तुम्ही जुना वसा टिकवताय, हे खूप चांगलं आहे. पण करायचं काय माहिती आहे का आपल्याला, हेच ना गॅसवरती अजिबात पण डायरेक्टली भाजायचे नाही आहे. जुने लोक करायचे मान्य आहे मला, पण ते काय करायचे चुलीवरती, चुलीमध्ये भाजायचे. ते असे गॅसवरती डायरेक्ट कधीच भाजलं नाही त्यांनी, तेव्हा गॅस पण उपलब्ध नव्हते. तर येत नाही हे इथं मी सगळं हे याच्या कढईमध्ये ठेवून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून आणि याच्यावरती झाकण ठेवून असं याच्यावरती ठेवून घेतलं आहेत मी. तर ह्याच प्रकारे आपल्याला करायचं आणि मध्ये ना लक्ष द्यायचं आहे, उलटं पालटं करून घ्यायचं आपल्याला, म्हणजे छान भाजले जातात. तर बोलायचं मला एवढंच आहे की ना म्हणजे हे असं अजिबात पण करू नका. जोपर्यंत माहीत नव्हतं तोपर्यंत ठीक आहे, पण आता शास्त्रज्ञांनी पण कबूल केलं आहे, त्यांनी पण सांगितलं आहे की तुम्ही हे गॅसवरती वगैरे डायरेक्टली कोणतीही वस्तू बनवू नका. कारण की का बनवू नका, ते गॅसचं असतात ना, ते गॅसचे जे आपले निघतात ते गॅसमधनं काही काही विषारी घटक ते डायरेक्ट आपल्या पोटामध्ये जातात आणि त्यांनी कॅन्सर वगैरे इतके काही आजार होऊ शकतात ना आपल्याला, की आपण सांगू पण शकत नाही. तर का आपण आपलं कुटुंबाचं आरोग्य वगैरे धोक्यामध्ये घालायचं, काहीच नाही ना. तर थोडासा त्रास होणार आहे, थोडासा वेळ लागणार आहे, तर हरकत नाही ना. तर आपण याची काळजी घेऊ शकतो. आणि ज्यांना ज्यांना हे कॅन्सर वगैरे झालेले आहेत ना, ज्यांना हा, तर त्यांना जाऊन विचारा तुम्ही. ते बिचारे लोक आहेत ना विचारच करत बसले की कशाने झालं असेल, तेव्हा असं केलं असं झालं असतं, तसं केलं तर झालं असतं. पण आता विचार करून काहीही फायदा नाही, काहीही फायदा नाही विचार करून. आपण येत ना आत्ताच काळजी घ्यायची आणि आत्ताच येत ना हे असं गॅसवरती वगैरे खूप म्हणजे खूप घातक आहे. मी जवळून बघितलेत असे पेशंट, इतकं घातक आहेत ना. तुम्ही अजिबातही डायरेक्ट भाजू नका तुम्ही गॅसवरती, एवढंच मला म्हणायचं आहे. तर मी आता तुम्हाला दाखवते याच्यामध्ये मी काय काय घेतलं आहे. तर हे बघा, आता हे सगळं प्लेटमध्ये मी एका काढून घेतलं आहेत. तर सर्वात पहिले मी तुम्हाला वाटाणे दाखवते. छान असे आता असे हिवाळ्यामध्ये इतके मस्त असे हिरवे वाटाणे आलेले असतात, ते खायला पण खूप चांगले असतात शरीराला पण आपल्या. तर इथं मी शेंगदाणे घेतले. तर शेंगदाणे कसे घेतले, मी आधीच भाजून घेतले एकदम खरपूस आणि त्याच्यात असे 2 तुकडे करून घेतले. हाताने अगदी ना एकदम खरपूस जर भाजलेत ना, असे आरामशीर हाताने त्याचे तुकडे 2 तुकडे होतात, आपोआप निघतात. आणि एक एकदा आल्याचा तुकडा घेतला आणि त्याचं असं साल काढून घेतलं मी. एक टोमॅटो घेतला आहे आणि मस्त असं लसण घेतलं आहे, आपला गावठी लसण आहे. आणि इथं कोथिंबीर, हिरवीगार कोथिंबीर आहे आणि ती पण गावठी बरं का. आणि त्यात ना 8 ते 9 कांदे मी मस्त असे मीडियम साईजचे बारीक कापून घेतले. आणि असा एखादा चम्मच घ्यायचे आपल्याला. हे बघा, आता हे आहेत ना माझा
पितळाचा चमच आहे, आणि तो एकदम पातळ आणि असा लोकीला आहे, म्हणजे असं त्याला धार आहे त्याला, तो घ्यायचा आहे असा. आणि किंवा आपले आहेत ना पहिले चमच आहे बघा, असे जुने जे आपण पोहे वगैरे खायचे चमच आहेत ना, ते पण असे पातळ चमच आहेत ना, ते घ्यायचे. आत्ताचे चमच आहेत ना खूप असे टणक आणि खूप जाड आहेत, त्यांनी असं जमत नाही आहे, ते फक्त खायला वगैरे यूज करायला ठीक आहे. पण हे असं काही जर बनवायचं असेल, काही करायचं असेल ना, तर ते पातळच चमच चांगले. तर ह्या प्रकारे आपल्याला हे चमच घ्यायचं, त्या चमचने येत ना सर्व असं काढून घ्यायचं. म्हणजे बघा अगदी थोडं पण येत नाही, ह्या सालाला वगैरे असं राहत नाही, आणि पूर्णपणे येत नाही, हे निघून येतं. तर ह्या प्रकारे आपल्याला काहीतरी वस्तू घ्यायची नाही. बघा हे लसण, पूर्णपणे लसूण त्याच्यामध्ये, आणि इतका वास सुटला येत नाही याचा, त्या लसणाचा आणि हे शिजण्याचा, इतका मस्त घरामध्ये येत ना असा टेस्टी असा दम, असा खमंग दरवळतोय घरामध्ये असा. आणि हे सर्व काढून घेतलं मी चमचने किंवा एखाद्या मॅशरच्या साह्याने, ते मॅश करून घ्यायचं पूर्ण वांगे. आणि ते एक मी मिक्सरचा जार घेतला आहे, आणि त्याच्यामध्ये आहेत ना आपल्या मिरच्या आणि हे लसण घालून घेते. आता तुम्ही ना काही अशा ह्या आपल्या लाल वगैरे मिरच्या पण घेऊ शकतात, त्यांनी पण एकदम भन्नाट चव लागते बरं का. आणि इथं आहेत ना मी जर आपला अद्रकचा तुकडा घेतला होता ना, तो अद्रकचा तुकडा पण असा बारीक बारीक कापून घेते, आणि बराचसा लसूण घेतला आहे तुम्ही बघू शकता. आणि इथं अशी दरदरी पेस्ट आपल्याला करून घ्यायची, असं जास्त जाड वगैरे असं बारीक वगैरे करायचं नाही आपल्याला, एकदम बारीक पेस्ट करायची नाही, असं दरदर मी इथं दळून घेतलंय. आणि मी काय केलं आता माहिती का, माझं आहेत ना एक अगदी हे दाखवता आहेत ना, तेल भरपूर तापून गेलं होतं, मग मी डायरेक्ट कांदा घालून घेतला. तुम्ही इथनं आधी काय करा माहिती का, तेलामध्ये ना जिरे मोहरीचं फोडणी देऊन घ्या, आणि त्याच्यामध्ये इथनं थोडंसं आपल्याला तीळ घालायचं आहे, एखादा 1.5 चम्मच, आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला हिंग घालायचं आहे. आणि हिंग घातल्यानंतर आहेत ना आपल्याला इथं जे मी ही घरी घेतलेली आहे, बनवून घेतलेली आहे ही धना पावडर, ती इथं मी 2 चम्मच घालून घेतली. आता माझी क्वांटिटी जास्त आहे, तुम्ही तुमच्या क्वांटिटीप्रमाणे घ्या हे सर्व बरं का. आणि मी इथं मस्त असे 1 वाटी जवळजवळ माझे हे वाटाणे होते, ते पण असे छान मी असे याच्यामध्ये घालून घेतले. आणि हे आपल्याला शिजून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आता सुरुवातीला आहेत ना हे एवढंच घालून घ्यायचं आहे आपल्याला, आणि छान आहेत ना आपल्याला असं हे परतून घ्यायचं आहे. आणि कांदा जास्त बिलकुल पण परतायचा नाही बरं का, थोडासा कांदा आहेत ना आधी परतून घेतला की लगेच हे सगळं याच्यामध्ये घालायचं आहे. कारण आहेत ना कांदा थोडासा कचरट, म्हणजे तो आपोआप हे बाकी सगळं ओसर होऊन जातो. इथं आहेत ना मी कढीपत्ता पण घालून घेतला आहे याच्यामध्ये. आता कढीपत्ता असं जरी घातलात ना, तो आपोआप तो क्रिस्पी होऊन जातो, आणि छान ह्या तेलामध्ये आहेत ना फ्राय होऊन जातो याच्यामध्ये. आणि छान असं आहेत ना पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. आणि मिक्स करून घेतल्यानंतर आहेत ना आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे. झाकण याच्यासाठी ठेवायचं आहेत ना आपल्याला, की हे वाटाणे थोडेसे आपले झाले पाहिजे, शिजले पाहिजे. आणि हे शेंगदाणे मी नंतरून घातले, नंतरून याच्यासाठी घातलेत की मी आधीच ते खरपूस भाजून घेतले, आणि ते नंतर जास्त ओव्हर कुक नाही झाले पाहिजे, त्यासाठी मी हे नंतर घालून घेतले. आणि त्याच्यानंतर आता हे जेव्हा आपण हे सर्व याच्यात फ्राय करणार आहेत ना, त्यावेळेस पण ते कुक होणार आहे व्यवस्थित. असे छान असे आपल्याला हे सर्व व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. आणि नंतर आहेत ना आपल्याला ही मिरची घालून घ्यायची आहे, जी कुठून आपण थोडीशी दरदरी दळून घेतली ती. आता मिरची नंतर का घालायची आहे, आपण जर आधीच मिरची घातली त्याने ठसका होतो, मिरची जास्त करपली जाते कांद्यावर बरोबर हे बाकीचं शिजूस, तर त्याच्यामुळे मिरची आपल्याला नंतरच घालायची आहे. तर छान अशी मिरची नंतर घालून घेतली की, इथे मी लाल तिखट घातलं 1 चमच. तुम्हाला हे ऑप्शनल आहे, घालायचं तर घाला, नाही तर घालू नका, पण टेस्ट इतकी छान लागते. आणि अर्धा चमच आहेत ना मी इथं आपलं हळद घातली, तर हळदने त्याचा कलर आणि याची टेस्ट एकच नंबर लागते बरं का. आणि इथं मस्त असं फ्राय करून घ्यायचं आपल्याला, पुन्हा छान असं परतून घ्यायचं आहे. आणि हे व्यवस्थित परतून झालं आपलं सगळं की याला आहेत ना छान असं आहेत ना, याला असं मस्त होऊ द्यायचं आहे. आणि जोपर्यंत ते होत आहेत ना तोपर्यंत आपण इथं आहेत ना, आता ह्या स्टेजला आपल्याला इथं टोमॅटो कापून घ्यायचा आहे. टोमॅटो लवकर घालायचा नाही आपल्याला, तो जर लवकर घातला ना तो पटकन शिजून जातो आणि त्याचा गाळ होतो, मग ते खायला पण बरोबर लागत नाही, आणि एकदम ते असं वेगळाच लागतो तो. म्हणून आहेत ना टोमॅटो ह्या पद्धतीने, म्हणजे ह्या स्टेजला अगदी नंतर घालायचं आहे. म्हणजे जेव्हा आपल्याला आहेत ना जे वांगे आपण असे मॅश करून ठेवले आहेत ना, ते घालायच्या आधी आपल्याला हा टोमॅटो घालायचा आहे, आणि तो छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. 2-1 मिनिट आहे ना याच्यामध्ये आपल्याला होऊ द्यायचा आहे. हा अगदी 2-1 मिनिटच होऊ द्यायचा आहे, जास्त वेळ होऊ द्यायचा नाही. आणि याच्यामध्ये ना भरपूर सारी मस्त अशी गावठी कोथिंबीर आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायची. आणि गावठी कोथिंबीरीची ना एकच नंबर, एकदम भन्नाट चव लागते बरं का याच्यामध्ये. तर हे आहेत ना अगदी जुन्या पद्धतीने माझ्या आईची रेसिपी. आता माझी आई आहेत ना राहुरी, म्हणजे नगर त्या साईडची माझी आई आहे, म्हणजे अकोला तालुक्यातली. तर तिकडत ना हे अशाच प्रकारचं बनवतात, आणि इतकं टेस्टी बनवतात ना हे. तर हे गावचंच आहेत, फक्त थोड्याशा माझ्या काहीतरी मी वेगळं थोडासा बदल केलेला आहे, काही इकडचा काही म्हणजे बदल काही नाही केलेला आहे मी. फक्त चुलीमध्ये किंवा ते गॅसवर न भाजता येत ना, मी डायरेक्ट कढईमध्ये भाजले हे दाखवते. तर हे आपल्या सेहतसाठी खरंच खूप चांगलं आहे, आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. तर हे भाजणं टाळा. आणि जे कोणी कुकिंग चॅनलवर जर बघत असतील ना, त्यांनी पण आहेत ना जरा विचार करूनच ह्या गोष्टी दाखवत चला. कारण की जे आपण करतो ना ते हे बाकीचे लोक करतात. इथे मी 1.5 चमचा मीठ पण घालून घेतलंय. आणि ना म्हणजे एक अर्धा लिंबू कापून घेतलं, हे लिंबूमध्ये ना इतका रस आहेत ना, तर मी अर्धच लिंबू पिळून घेतले, पुरेसे आहेत मला इथे हे अर्ध लिंबू.
खूप सारा रस होता याच्यामध्ये. तर एवढा मी हा रस याच्यामध्ये घालून घेतला, याने इतकी भन्नाट चव येते ना, खूपच छान. तर माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की तुम्ही ना दाखवा तुम्ही जुन्या गोष्टी, हरकत नाही, पण आहेत ना हे जे जे योग्य नाही आहेत ना त्या गोष्टी बिलकुल पण दाखवू नका. आपल्याला बघूनच बाकीचे लोक बघतात आणि करतात, तर ते त्यांच्या सेहत संग खेळू नये त्याच्यासाठी मी दाखवते. आणि आहेत ना इथं मस्त असं तेल वगैरे सुटलं ना की ह्या भरताला, मगच आपल्याला हे बंद करायचं आहे गॅस. आणि हे बघा इथं आहेत ना मी एक काठवट घेतली आहे, आणि आता तर जुन्या पद्धतीचंच आपण बनवतोय, तर छान असं काठवटीमध्ये आहेत ना आपण आता भाकर बनवून घेणार आहे. तर बाजरीची भाकर आहेत ना ही ह्या भरताबरोबर खायला एकच नंबर लागते बरं का. म्हणजे इतकी भन्नाट लागतेत ना, म्हणजे त्याचं काहीतरी म्हणजे कॉम्बिनेशन असते की वांग्याचं भरीत जर केलं तर त्याला बाजरीची भाकर. आपण बघा देवाला वगैरे नैवेद्य दाखवतो वांग्यासाठीला वगैरे, त्यावेळेस आहेत ना बाकीचं त्याला काहीच महत्त्व नाही आहे, पण त्या भरताचं आणि या भाकरीचं हेच महत्त्व आहे. म्हणजे त्याचं कॉम्बिनेशनच असं आहे की ते भरताबरोबर बाजरीची भाकरच छान लागते. मला तर बिलकुल बाजरीची भाकर आवडत नाही, पण मी घरातल्यांसाठी बनवत होते, त्यांना खूपच आवडते. आणि छान पीठ असं येत ना एकदम मळून मळून घ्यायचे बरं का. जसं जेवढं तुम्ही पीठ मळून घ्याल ना तेवढी भाकर अजिबात उलत वगैरे नाही, काहीच नाही, आणि खूप छान बनते. नाही बा असं छान गोळा इथं आपल्याला करून घ्यायचा आहे. बाजरीच्या पिठाचं छान पीठ मळून घ्यायचं आणि हातावर थोडंसं थापून घेतलं की आपल्याला परत ह्या काठवटीमध्ये घ्यायचं आहे. आणि ना छान असं एक हाताने साईडला हात लावायचा, म्हणजे ते साईडचे कड वगैरे आहेत ना ते चिरती नाही त्यासाठी. आणि छान आहेत ना असं थापून घ्यायचं आहेत आपल्याला ही भाकर. तर खूपच छान अशी मस्त होते. आणि ना काठवडीत करायचा हा एक फायदा आहे बरं का. जी परत आपण जेव्हा गॅसवरती किचन ओट्यावर घेतो ना त्यावेळेस ती गरगर फिरते, आणि काठवडीत जिथले तिथं राहते. आणि आता ह्या तव्यावरती जेव्हा मी भाकर टाकून घेतली ना, हा नॉनस्टिकचा तवा मी घेतला होता कारण तो वरती होता, त्याच्यामुळे ही भाकर गरगर फिरते. पण तुम्ही ना तुमचा रेग्युलर तवा जर घेतलात ना तर छान भाकर होते. आणि बघा आपण आता पलटून घेणार आहे. एकच नंबर भाकर, इतकी छान भाजली होती ना, खूपच मस्त. आणि मी पूर्ण आहेत ना ह्याच तव्यावरती बघा इतकी मस्त भाकर भाजून घेतली होती ना. अजिबात गॅसवरती असं डायरेक्टली मी भाजत वगैरे नाही, थोडासा वेळ लागला तर तरी चालेल, मला लागू देते मी वेळ. पण आहेत ना मी गॅसवरतीच भाकर अशी ह्या तव्यावरतीच भाजून घेते. डायरेक्टली भाकर वगैरे भाजत नाही, म्हणजे काहीच कोणतीच गोष्ट मी याच्यावरती डायरेक्टली भाजत नाही. पहिले मी काय करायची, फक्त कांदा वगैरे भाजायची. मला तर अजिबात हे वांगे वगैरे भाजण्यामध्ये पहिल्यापासून आहेत ना अजिबात भरोसा नाही, कारण त्याच्यावरतीच ना ते काय निघल आळी वगैरे, त्याच्यामुळं ते माहीत नाही. पण हे कापून वगैरे जर घेतले ना आपण तर आपल्याला कळतं याच्यामध्ये काय आहे काय नाही. तरी बघा इथे आता मी प्लेटिंग करते आणि छान आपण 2 भाकरी अशा बनवून घेतल्या आहे मस्त. आणि इथं प्लेटिंगमध्ये आहेत ना मी प्लेटिंग करण्यासाठी इथं हे सर्व याच्यामध्ये भरीत असं घालून घेतलं याच्यामध्ये. आणि बघा हे लिंबू, आहा एकच नंबर, बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटतंय ना, खाऊ वाटतंय ना. तर चला मंडळी सर्वांनी बाजरीची भाकर आणि वांग्याचं भरीत खायला. तर खूपच छान इथं झालेले. असेच नवनवीन आणि टेस्टी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जे पण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करते ना त्याचं नोटिफिकेशन होतं तुम्हाला